पुंडलिक वरदा हरि विठ्ठल गुरु गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव तुझ्या पाहता नाही त्रैलोक्य। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्रानेत्रेण त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिपहा। गुरुपौर्णिमा हा गुरुपौर्णिमेचा पर्व काळ आहे। खरं तर आपल्या जीवनामध्ये गुरुपौर्णिमा ही क्षणक्षणाला असावी। गुरुपौर्णिमा या शब्दाचा अर्थ असा होतो, खरी ती आहे व्यास पौर्णिमा। आपल्या धर्मग्रंथामध्ये अनेक जे ग्रंथ निर्माण झालेले आहेत, महाभारत असेल, अनेक सर्व ग्रंथ जे आहेत, हे सर्व व्यासांनी लिहिलेले आहेत। आणि म्हणून ज्ञानोपराय असं म्हणतात की या जगामध्ये व्यासो उच्चिष्ट जगत्त्रय, म्हणजे सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे हे ग्रंथ म्हणजे। म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी। व्यास कसे होते? विशाल बुद्धीचे होते। आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा आहे। खऱ्या अर्थाने ही व्यास पौर्णिमा जी आहे, मग आपण व्यक्तीची पूजा का करतो? आपण जे आपल्याला एकमेकाला आपण जे शिकवत असतो, हे सर्व व्यक्तीचं नसून ते व्यास मुनींचं आहे, ते ग्रंथातील आहे। गायन असेल, वादन असेल, आध्यात्मिक चर्चा असेल, हे सर्व भांडार कोणाचं आहे? आपल्या साधू संतांचं आहे। ज्ञानोबराने सुद्धा व्यासांची स्तुती केली आहे। अनेक ग्रंथ जर आपण निर्माते जर पाहिले तर व्यास मुनीच आहेत। ही व्यास पौर्णिमा आहे आणि व्यासांना गुरु म्हटलेलं आहे। मी कशा करता सांगतो आहे, आपण जे माझं पूजन करतायत हे व्यक्ती म्हणून करू नका केव्हाच। आणि आपण जो सन्मान करता, गुरुपौर्णिमा करता, ही खऱ्या अर्थाने ही तत्वपूजा नसून, व्यक्तिपूजा नसून, ही व्यास पौर्णिमेची पूजा आहे। परंतु जे व्यासांचे आपल्या साधू संतांचे काही जे तत्व असतात, त्या सद्य काळामध्ये, वर्तमान काळामध्ये आपण ते एकमेकाला संक्रमित करत असतो। संक्रमण करणे म्हणजे काय? जसे एखादी सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला काय करत असते? कुंकू लावत असते। तसे अध्यात्म गुरूंनी आम्हाला जी विद्या शिकवली ती आम्ही ते काय करत असतो? संक्रमण करत असतो। आणि म्हणून ती पूजा व्यक्तीची नसून त्या तत्वाची पूजा आहे। कशाची पूजा आहे? तत्वाची पूजा आहे। गुरुचं आपण काय महत्व सांगावं? आता हृदय आपुले चौफळून या भले, वरी वैसव पावले श्री गुरूंची। या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर फक्त गुरु आहे। फक्त गुरुला आपण व्यक्ती मानू नये, इथे आपली फसगत होऊ शकते। गुरु बिन कौन बतावे बाट, काम क्रोध दो पर्वत ठाडे, अहंकार की लाट, गुरु बिन कौन बतावे बाट। आपल्या जीवनामध्ये अनेक संकट निर्माण होत असतात, परंतु ते संकट लीलया सहजपणे आपल्यापासून निघून जातात, ही खरी गुरुकृपा असते। आणि आपल्याला त्याचा अनुभव पण असेल। अनेक विद्यार्थ्यांना, मला पण त्या गोष्टीचा अतिशय मोठा परिपक्व अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे। आपण जर खरंच गुरु चरणाची जी सेवा केली तर त्या चरणाच्या सेवेतून आपल्याला काय प्राप्त होतं? महत्त्वाचा लाभ प्राप्त होतो। कोणचा लाभ प्राप्त होतो? की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक, आतिभौतिक आणि आतिदैविक असे 3 प्रकारचे ताप असतात। कोणत्याही तापाचा आपल्याला जीवनामध्ये कितीही संघर्ष जरी झाला तरी लीलया त्याच्यामध्ये आपण वाचू शकतो, ही खरी गुरुकृपा असते। आणि ती गुरुकृपा होण्याकरताच आपण परमार्थ मार्ग स्वीकारलेला आहे, आणि लक्षात। आणि या परमार्थाच्या मार्गक्रमण करत असताना संगीत असेल, भजन असेल, मृदंग असेल, हे सर्व ह्या पंथामधील, या सर्व वाटामधील हा सगळा सिलेबस असतो। पण हा सिलेबस म्हणजे संपूर्ण सर्वस्व आहे असं नाही। हे आपण कशा करता करायचं याचा आपल्याला व्हिजन, हेतू, उद्देश हा आपण अगोदर ठरवला पाहिजे। पैशाकरता सगळ्या गोष्टी करायच्या नसतात। काही गोष्टी आपल्या आनंदाकरता करायच्या असतात, काही गोष्टी आपल्या सुखाकरता करायच्या असतात,
काही गोष्टी आपल्या समाधानाकरता करायच्या असतात. समाधानाकरता परमार्थ केला पाहिजे. आलं लक्षात? सुखाकरता, आनंदाकरता, व्यवस्थेमध्ये कदाचित सुख मिळू शकतं, पण व्यवस्थेमध्ये समाधान मिळत नाही. म्हणून समाधानाची अवस्था ही प्राप्त होण्याकरता तेने सदा चित्ता समाधान, आणि मग सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आहे. आनंद निर्भर डुलत असो. हे आनंद निर्भर डुलणं हे जे असतं ते आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराजांना ज्यांनी पाहिलंय त्यांनाच तो अनुभव येईल. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, हे म्हणत असताना महाराजांच्या चेहऱ्याकडे, महाराजांच्या पूर्ण बॉडीकडे जे लोकांनी बघितलेलं आहे, मी खरं सांगतो, पांडुरंगाची मूर्ती आणि गुरुवरे महाराजांची मूर्ती बदल दिसत नव्हता. इतका आपण मग गोविंद ते काया भेद नाही देहातया, अशाप्रमाणे वृत्ती महाराजांची होती. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की सद्गुरू नारायणगिरी महाराजांची आपल्याला संगती मिळालेली आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, श्री गुरु बोधेबाबा भजन करत असताना जो अभंग म्हणायचे त्या पद्धतीने त्यांची वृत्ती निर्माण व्हायची. मन निवाले समाधान झाले, कृष्णरूपी बोधले मना माझे, मन निवाले समाधान झाले. अशा पद्धतीने त्यांचं भजन, त्यांची वृत्ती, आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे. आपल्या जीवनात अनेक शिक्षक मिळतील. आपल्याला एखादा कोर्स करायचा असेल, एखादी गोष्ट जर शिकायची असेल, तर जी विद्या आपल्याला प्राप्त करायची आहे ती विद्या शिकण्याकरता तुम्हाला अनेक शिक्षक मिळतील. परंतु आपल्या जीवनामध्ये गुरु मिळण्याकरता, सद्गुरू मिळण्याकरता मला वाटतं भगवंताची, आईवडिलांची कृपा असावी लागते, त्यांनाच ती मिळू शकते. आणि गुरुचं महत्त्व आपण किती जरी विषद केलं, किती जरी बोललो, तरी ती आपली वाणी कुंठित आहे, शब्द अपुरे पडतील. हा भावनेचा सगळा हा शब्द प्रपंच आहे, इतकी ती सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून आपण गुरुराया चरणी एकच म्हणू शकतो की उगाची माथा ठेवेचे चरणी हेची भले, काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. आपण सर्वांनी जी गुरुपौर्णिमा या ठिकाणी संपन्न केलेली आहे, ही गुरुपौर्णिमा माझी नसून सद्गुरू नारायणगिरी महाराज आणि श्री गुरु बोधेबाबा, सद्गुरू गंगागिरी महाराज परंपरा, सद्गुरू जोग महाराज परंपरेला हा सन्मान गुरुपूजन सोहळा मी समर्पित करत आहोत. रामकृष्ण.